गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, मी भानुदास आपलं कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटमध्ये स्वागत करतो। तर मित्रांनो, आपण नेहमीप्रमाणे द हिंदू, इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ता या वर्तमानपत्रातील महत्त्वाच्या चालू घडामोडी घेऊन आलो आहोत। ठीक आहे, तर बघूयात। आज 27 फेब्रुवारी आहे। ठीक आहे, आजच्या आपण काही महत्त्वाच्या घडामोडी बघूयात। आपण 2-3 दिवस झाले, ही काय सच न्यूज नाही आहे। ठीक आहे, 2-3 दिवस झाला आपण बघतोय की इंडियन हेल्पर्स जे की रशियन आर्मीने रिक्रूट केले होते ड्यू टू शॉर्टेज ऑफ लेबर, ठीक आहे, त्यांना रिलीज करा अशी मागणी आपण काय एमईने भारताच्या मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सनी केलेली। ठीक आहे, सो त्याप्रमाणे त्यांनी काही जणांना काय केले, रिलीज केल्याचं दिसतंय। आता हे बघा, अमर्त्य सेन, ठीक आहे, नोबेल मिळालेला आहे त्यांना 1998चा। त्यांनी जे सुप्रीम कोर्टाने 20 फेब्रुवारीला जजमेंट दिलं बघा इलेक्ट्रल बॉन्ड्सच्या संदर्भामध्ये, ठीक आहे, त्याचं कौतुक केलेलं आहे अमर्त्य सेननी। काय म्हणतायत ते बघा। ठीक आहे, आपल्याला GS2 साठी महत्त्वाचं आहे फ्री अँड फेअर इलेक्शन, त्याचबरोबर काय इलेक्शन प्रोसेस, ठीक आहे, तसंच पार्टी फंडिंग, या अनेक वेगवेगळ्या टायटल खाली काय आपण ह्या मुद्द्याला ॲड्रेस करू शकतो। ठीक आहे, तर बघा ते काय म्हणतात, इलेक्ट्रल बॉन्ड्स वर अ स्कॅन्डल। ठीक आहे, इलेक्ट्रल बॉन्ड हा काय एक स्कॅम होता आणि मला आनंद वाटतोय की सुप्रीम कोर्टाने ते बंद केलंय, त्यामुळे काय इलेक्शनमध्ये आता पारदर्शकता येईल असं त्यांनी सांगितलंय। ठीक आहे, तसंच सुप्रीम कोर्टाने SBIला काय केलंय, 6 मार्चपर्यंत कुणी खरेदी केले आणि कोणत्या पॉलिटिकल पार्टीला ते दान केले इलेक्ट्रल बॉन्ड्स, ठीक आहे, त्याची माहिती विचारलेली आहे। 6 मार्च त्याला डेट दिलेली आहे SBIला। ठीक आहे, अमर्त्य सेन अजून काय म्हटलेत बघा, इंडियाज इलेक्ट्रल सिस्टम हॅज बीन सिग्निफिकंटली अफेक्टेड बाय द नेचर ऑफ पॉलिटिक्स मेकिंग इट डिफिकल्ट फॉर द कॉमन पीपल टू बी हर्ड। ठीक आहे, भारतामध्ये जे निवडणूक प्रक्रिया आहे ती भारतातल्या राजकारणाने काय केलेली आहे, थोडीशी डिफिकल्ट केलेली, ज्यामुळे जनतेचा आवाज ऐकला जात नाही। ठीक आहे, असंही त्यांनी ऑब्झर्वेशन केलंय। द इलेक्ट्रल सिस्टम इन इंडिया इज मच अफेक्टेड बाय नेचर ऑफ पार्टी पॉलिटिक्स विच इट मेक्स हार्ड टू कॉमन पीपल टू गेट द हिअरिंग दॅट दे शुड गेट इन द पॉल्स। ठीक आहे, सामान्य लोकांचा निवडणुकांमध्ये जो आवाज ऐकला पाहिजे तो आवाज राजकारणाच्या या गोंधळामध्ये ऐकला जात नाही असं पण त्यांनी सांगितलेलं आहे। ठीक आहे, त्यांनी सांगितलं की इंडियाज इलेक्शन सिस्टम इज इन्फ्लुएन्स बाय हाऊ द गव्हर्नमेंट ट्रीट्स अपोजिशन पार्टीज। सध्या बघितलं आपण अपोजिशन पार्टीला गव्हर्नमेंट कशा प्रकारे ट्रीट करते, त्यांना कशी वागणूक देते, त्याप्रमाणे म्हणजे अपोजिशन पार्टी हे कोणतरी बाहेरून आलेले आहेत, भारत लुटायला आलेले आहेत। ठीक आहे, अशा प्रकारे त्यांना वागणूक दिली जाते आणि एक नगण्य प्रकारची वागणूक दिली जाते। फ्री अँड फेअर इलेक्शनमध्ये आपल्याला अपोजिशन पार्टी कुठेच दिसत नाही। ठीक आहे ना, त्यांना टीव्हीवर इलेक्ट्रॉनिक मीडियावर स्पेस मिळतो ना, त्यांच्या मोठमोठ्या गॅदरिंग्स होतात, रॅलीज होतात। ठीक आहे, तेजस्वीची रॅली चालू बिहारमध्ये, राहुल गांधीची रॅली चालू उत्तर प्रदेशमध्ये। ठीक आहे, आपल्याला त्याचं कुठेही कव्हरेज दिसत नाही। ठीक आहे, पण बाकीच्या एका पर्टिक्युलर पार्टीचं कुठलंही आपल्याला काय एकच चेहरा आपल्याला नेहमी टीव्हीवर दिसतो। तो अशा प्रकारे त्यांचं म्हणणं आहे की फ्री अँड फेअर इलेक्शन होण्यासाठी एक समपातळीवर अपोजिशनला ट्रीट करणं पण गरजेचं आहे। म्हणजे तुम्ही ह्याच्यात बघा काय आहे तुमचं ते UK मध्ये डेमोक्रेसी किती मॅच्युअर आहे, तिथं अपोजिशन पार्टीला तिथं शॅडो कॅबिनेट म्हटलं जातं, म्हणजे इतका त्यांना दर्जा दिला जातो। शॅडो कॅबिनेट म्हणजे काय, छाया मंत्रिमंडळ भविष्यामध्ये सत्तेत येणार आहे। अपोजिशन पार्टीचा जो लीडर आहे त्याला काय शॅडो प्राईम मिनिस्टर पण म्हटलं जातं, आयवर जेनिंग हा तसं म्हटलेला। सो आपल्याला ते तिथं ती रिस्पेक्ट अपोजिशन पार्टीसाठी दिसते। भारतीय पॉलिटिकल सिस्टीममध्ये मात्र अपोजिशनला काय वाईप आउट करायचा प्रयत्न केला जातोय, हे आपण कुठंतरी इथं बघू शकतो। ठीक आहे, अजून त्यांनी काय सांगितलं बघा, इंडियन कॉन्स्टिट्यूशन वॉन्टेड टू गिव्ह ऑल सिटीजन्स सबस्टन्शियल पॉलिटिकल फ्रीडम अँड डिड नॉट वॉन्ट एनी पर्टिक्युलर कम्युनिटी टू हॅव प्रिव्हिलेज स्टँडिंग। ठीक आहे, भारतीय राज्यघटनेनेच प्रत्येक नागरिकाला काय स्वतःचं म्हणणं मांडण्याचं एक राजकीय स्वातंत्र्य दिलेलं आहे। ठीक आहे, कोणत्याही कम्युनिटीला, कोणत्याही समुदायाला एकापेक्षा अधिक वरचढ होण्याचे अपेक्षा भारतीय संविधानाने ठेवलेली नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। ठीक आहे, सो एक आपल्याला GS2च्या दृष्टीनं थोडंसं ओपिनियन मेकिंगच्या दृष्टीनं आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा हा दिसतोय। ह्याच्यात बघूयात, इथं सगळ्या पॉलिटिकल न्यूज असतात त्यामुळे इथे काय आपल्याला भेटणार नाही। हां, तर इथं थोडंसं आपल्याला पूर्वपरीक्षेच्या दृष्टीनं पण महत्त्वाचं आहे बघा, प्रिलिम्सच्या दृष्टीनं। त्याचबरोबर काय तर GS4 राज्यसेवा मुख्य GS4च्या दृष्टीनं पण महत्त्वाचं आहे। प्राईम मिनिस्टर मोदीजींनी काय केलं, इस्रोच्या 3 फॅसिलिटीचं उद्घाटन केलेलं आहे। त्यातली एक फॅसिलिटी आहे बघा ट्रायसॉनिक वाइंड टनेल इस्टॅब्लिश ॲट विक्रम साराभाई सेंटर। ठीक आहे, ट्रायसॉनिक वाइंड टनेल हे कुठं ओपन होणार आहे, विक्रम साराभाई स्पेस सेंटर इथं ओपन होत आहे। तर पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल इंटिग्रेशन फॅसिलिटी, ठीक आहे, त्याला एक काहीतरी शब्द आहे PIF,
PSLV किंवा कंसामध्ये PIF, ठीक आहे. हे PIF जे आहे पोलर सॅटेलाइट इंटिग्रेशन फॅसिलिटी, ही कुठं सुरू होते? ही सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटाला सुरू होते, ठीक आहे. ही झाली एक. आपल्याला डायरेक्ट असंच विचारलं जाऊ शकतं की भारताची ट्रायसॉनिक वाईन टनेल कुठे आहे, तर ती कुठे आहे? विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये. PIF PSLV इंटिग्रेशन फॅसिलिटी कुठं आहे, तर ती आहे सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा, ठीक आहे. तर तसं तिसरं विचारलं जाऊ शकतं, ते लक्षात ठेवा. सेमी क्रायोजेनिक इंटिग्रेटेड इंजिन अँड स्टेज टेस्ट फॅसिलिटी, ठीक आहे, ज्याला सायट, सेमी क्रायोजेनिक इंजिन टेस्ट फॅसिलिटी, ही कुठं सुरू केलेली आहे? महेंद्रगिरीला सुरू केलेली आहे, ठीक आहे. महेंद्रगिरी काय आहे? इस्रोचं प्रॉप्युलेशन कॉम्प्लेक्स आहे, तिथं प्रॉप्युलेशन कॉम्प्लेक्स आपल्याला दिसतंय, ठीक आहे. सो राज्यसेवा मुख्य परीक्षेला यावर्षी इस्रोचं नॉर्थ ईस्ट मधलं सेंटर कोणत्या राज्यात आहे असं विचारलं होतं. शहराचं नाव पण नव्हतं दिलं त्यांनी, ठीक आहे. तर शिलाँगला आहे, ते मेघालय राज्यामध्ये आहे. तसंच आपल्याला इस्रोच्या ज्या महत्त्वाच्या फॅसिलिटीज आणि सेंटर आहेत भारतामधले, ठीक आहे, थुंबाला कोणता आहे, त्रिवनंतपुरमला कोणता आहे, बँगलोरला कोणतं आहे, हसनला कोणतं आहे, हैदराबादला कोणतं आहे, डेहराडूनला कोणतं आहे, शिलाँगला कोणतं आहे, असे विचारतातच. पण आता हे नवीन सुरू झाले, ठीक आहे. यांचं करंट अफेअर्सच्या दृष्टीनं आणि सायन्स टेकच्या दृष्टीनं दोन्ही प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यू UPSC MPSC आणि GS4 MPSCच्या मुख्य परीक्षेला आपल्याला महत्त्वाचं आहे. काय? ट्रायसॉनिक वाईन टनेल, त्याच्यानंतर PIF PSLV इंटिग्रेटेड फॅसिलिटी श्रीहरिकोटा आणि सायट, ठीक आहे, सेमी क्रायोजेनिक इंजिन टेस्ट महेंद्रगिरी प्रॉप्युलेशन कॉम्प्लेक्स इथं होणार आहे, ठीक आहे. आता यांचा एक उपयोग काय आहे बघा. ट्रायसॉनिक वाईन टनेल काय आहे? हे 170 मीटरचं आहे आणि कंट्रोल युनिफॉर्म एअर फ्लो सोडणार तो, ठीक आहे. टेस्टिंगसाठी महत्त्वाचं आहे, रॉकेट आणि एअरक्राफ्टसाठी. त्याच्यानंतर दुसरं आहे PIF PSLV इंटिग्रेशन फॅसिलिटी, ती कुठं आहे? श्रीहरिकोटाला आहे, ठीक आहे. याच्यामुळे काय होणार? PSLV मिशनची कॅपॅसिटी वाढणार आहे 15 पर्यंत, ठीक आहे. वर्षाला 15 इतके लॉन्च काय करू शकतो आपण? PIF अंतर्गत कॅपॅसिटी वाढू शकते, ठीक आहे. सो हे दुसरं आहे. आणि सायट जे आहे विल गिव्ह इस्रो द कॅपेबिलिटी टू टेस्ट SCE 2000. याच्यामुळे काय होईल? SCE 2000 सेमी क्रायोजेनिक इंजिन जे आहे, सेमी क्रायोजेनिक इंजिन, ठीक आहे, ज्याच्यामध्ये की रिफाईन केरोसिन यूज केलं जातं, त्याला इस्रोसिन असं पण म्हटलं यार. काय शब्द वापरलाय? इस्रोसिन. केरोसिन सारखं इस्रोसिन. त्याच्यामध्ये लिक्विड ऑक्सिजन पण वापरलं जातं, ठीक आहे. हे काय? प्रॉपेलंट आणि रॉकेट स्टेजला याचा वापर केला जातोय, ठीक आहे. ह्या 3 नव्या फॅसिलिटी ओपन झाल्यात, या महत्त्वाच्या आहेत. जसं इतर लॉन्च असतातच, ठीक आहे, त्याचबरोबर हे पण महत्त्वाचं आहे, ठीक आहे. गगनयान आपलं 2025ला जाणार आहे. प्राईम मिनिस्टर कदाचित आज नाव पण जाहीर करण्याची शक्यता आहे म्हणे, ठीक आहे. सो हे एक महत्त्वाची न्यूज आहे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोन्हीच्या दृष्टीनं. पुढचं एक आपल्याला बघूयात, ते म्हणजे थोडासा कित्येक दिवस झाला आपण बघतोय, जसं की तामिळनाडूचे TN रवी आहेत, यांचं आणि तामिळनाडू सरकारचं, हे राज्यपाल आहेत TN रवी आणि तामिळनाडू सरकारचं, यांचं एक टसल चाललंय, गव्हर्नर वर्सेस स्टेट गव्हर्नमेंट, ठीक आहे. तसंच एक टसल आपल्याला इथं दिसतोय, केरळा गव्हर्नर जे की आहेत आरिफ मोहम्मद खान, ठीक आहे, यांचं आणि युनिव्हर्सिटीचं चाललंय, ठीक आहे. ते काय म्हणतायत? केरळा राज्यपाल नॉमिनेट करायची इच्छा आहे त्यांना एक सर्च कम सिलेक्शन कमिटीमध्ये, नवीन व्हाईस चान्सलरच्या शोधासाठी जी कमिटी असेल त्याच्यामध्ये माझा पण एक प्रतिनिधी असू द्या, ठीक आहे, असं त्यांनी काय राज्यपालांनी सांगितलंय आणि त्याला सध्याच्या व्हाईस चान्सलरनी नकार दिलाय असं आपल्याला दिसतंय. सो इथं पण आपल्याला काय, राज्यपालांचे जे अधिकार आहेत व्हाईस चान्सलर नेमण्याचे, ठीक आहे, त्या अधिकार, आणि स्वतः ते कोण असतात? चान्सलर असतात युनिव्हर्सिटीचे, स्टेट युनिव्हर्सिटीचे, ठीक आहे. इथं आपल्याला कुठंतरी वाद होताना दिसतोय राज्य सरकारच्या दरम्यान. हे लक्षात ठेवा, जे आपल्याकडे हे आयोग होतं, पुंछी कमिशन जे होतं, पंछी कमिशननी 2010ला अशी मागणी केली होती की हे असले जे व्हाईसरॉय म्हणतोय, चान्सलर, व्हाईस चान्सलर, याचा जो संबंध ठेवला जातो, तर राज्यपालांना असं कुठलंच पद ठेवू नये. राज्यपालांना फक्त राज्यपालच आणि ह्या ज्या वैधानिक जबाबदाऱ्या आहेत त्यांच्याकडे, याच्यातनं मुक्त केलं जावं. कारण इसेन्शियली कसं असतं, इथं राजकीय अपॉइंटमेंट होतात व्हाईस चान्सलर पदावर, आपल्या फेवरमध्ये जो प्राध्यापक आहे, शिक्षण तज्ञ, त्याला एखाद्या युनिव्हर्सिटीचा व्हाईस चान्सलर केला जातो. आणि मग जर सेंटरचा पार्टी वेगळी असेल तर गव्हर्नरची इच्छा वेगळी असते, स्टेट गव्हर्नमेंटची इच्छा वेगळे असते. त्यामुळे मग काय, हे कामच गव्हर्नरकडून काढून टाकावं असं आपल्याला पंछी कमिशनने रिकमेंडेशन केल्याचं दिसतंय, ठीक आहे. पण ती फक्त रिकमेंडेशनच राहिली आहे, त्याचं काय पुढं हे केलेलं इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही आहे.
हा, आता इथं एक महत्वाचं आहे बघा, रबर, ठीक आहे, की ज्याला रबरचं बॉटनिकल नाव काय आहे ते लक्षात ठेवा. हिवा हिविया ब्राझिलान्सिस. ब्राझिलान्सिस. आता हे ब्राझिलान्सिस वरनं आपल्याला कळायला पाहिजे की ते कुठं सुरुवात कुठून झाली आहे. रबर प्लांटेशनची ब्राझीलपासून सुरुवात झाली, त्यामुळे त्याच्या बॉटनिकल नावामध्ये आपल्याला ब्राझिलान्सिस दिसतंय. तर रबर हे भारतामध्ये प्लांटेशनची सुरुवात 20व्या शतकाच्या सुरुवातीला झाली. पहिल्यांदा कुठं ते प्लांट करण्यात आलं? एर्नाकुलम, केरळमध्ये करण्यात आलं. एवढं पण लक्षात ठेवलं ना, पेरियार नदीच्या किनारी एर्नाकुलमला प्लांट केलं. पण पहिल्यांदा कोणतं राज्य विचारलं तर केरळच सांगायचं. आणि कोणतं राज्य सध्या टॉपला आहे रबर प्लांटेशनमध्ये भारतामध्ये उत्पादनामध्ये, तरी पण काय सांगायचं? केरळच सांगायचं. ठीक आहे, हे आपल्याला एक थोडंसं GS4ला आणि GS1ला पण किंवा प्रिलिम्सला पण दोन्ही दृष्टीने महत्त्वाचं आहे. ठीक आहे, सो हे लक्षात ठेवा. भारताचं जे 75% नॅचरल रबर आहे ते फक्त केरळ राज्यामध्ये काय लागवड केली जाते, उत्पादित केलं जातं, हे आपल्याला इथं दिसून येतं. ठीक आहे, सो रबर केरळ राज्य टॉपला आहे. नाव काय? हेविया ब्रासिलसिस बॉटनिकल नेम. पुढे जाऊयात, आत्ता महत्वाचा आलाय. आता इथं पाकिस्तानमध्ये बघा, ओल्ड बिगिनिंग म्हणजे काय? तर पाकिस्तानमध्ये असं अनेक वेळा झालेलं आहे की एखादा नेता विजनवासात जातो, त्याला हद्दपार केलं जातं, तो रिटर्न येतो आणि इलेक्शन होते, निवडूनही येतो. असं 2007ला बेनजीर भुट्टो 1989-90ला वगैरे प्राईम मिनिस्टर होत्या, 90 पण आय थिंक, त्याच्या आधीच. त्याच्यानंतर त्यांच्यावर आरोप करून त्यांना ह्याच्या केलं, एक्झाईल करण्यात आलं, पाकिस्तानातून तडीपार करण्यात आले. 2007ला त्या रिटर्न आल्या, त्यावेळेस बॉम्बस्फोट झाला त्यांच्या रॅलीमध्ये आणि त्यांची डेथ झाली. ठीक आहे, आता नवाज शरीफच्या बाबतीत, नवाज शरीफला पण एक्झाईल करण्यात आलं होतं पाकिस्तानातून. ते रिटर्न आले, त्यांना असं वाटलं होतं की आपली पार्टी जिंकून येईल, त्यांच्या पार्टीला काही बहुमत मिळालेलं नाही. पाकिस्तानची तहरीक ए इन्साफ ही जी पार्टी आहे, PTI, कोणाची आहे ती? इम्रान खानची आहे. त्या पार्टीला 93 सीट्स मिळाले. त्याच्यानंतर पाकिस्तान मुस्लिम लीग, नवाज या पार्टीला 75 सीट मिळाले. आणि नंतर आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी. ठीक आहे, ह्या पार्टीला तिसरी लार्जेस्ट पार्टी ठरलेली. तर आता इथं 265 जणांचं पाकिस्तानची नॅशनल असेंब्ली आहे. ठीक आहे, त्या 265 जणांपैकी आपल्याला इथं 134 बहुमतचा आकडा असल्याचं दिसतंय. मग या दोन पार्टीनं, PML नवाज आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो, ठीक आहे, आणि नवाज शरीफ यांच्या पार्टीनं काय युती केली आणि त्यांनी शहबाज शरीफ, हे जे नवाज शरीफचा छोटा भाऊ आहे, तर शहबाज शरीफला काय प्राईम मिनिस्टर म्हणून नॉमिनेट उभं करायचं ठरवलेलं आहे, आपल्याला असं दिसतंय. ठीक आहे, सो पाकिस्तानच्या दृष्टीनं फक्त आकडे लक्षात ठेवा, कोणी किती जिंकले काय वगैरे. बाकी, कारण एकदा म्यानमारवर असा प्रश्न आपल्याला विचारल्याचं आढळतं की म्यानमारमध्ये ज्या इलेक्शन झाल्या होत्या त्याच्यामध्ये NDL जो आंग सान सुकीचा पक्ष होता त्याला किती मिळाले आणि इतरला किती मिळाले, अशा एक प्रकारचा प्रश्न आपल्याला आढळतो तिथं. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे जाऊयात. आता एव्हरीथिंग इन गार्डन ऑफ इलेक्शन इज नॉट लवली. भारतामध्ये जे काय नुकतंच झालं, खास करून चंदीगडच्या इलेक्शनच्या वेळेस आपण बघितलं, तर चंदीगडचं इलेक्शन एवढं काय खूप मोठं नव्हतं की ज्या प्रकारे उघड एका काय रिटर्निंग ऑफिसरने तिथं गैरव्यवहार केला कॅमेरा चालू असताना पण. याच्यावरनं आपल्याला इलेक्ट्रॉल प्रोसेसबद्दल भारतातल्या काही प्रश्नचिन्ह लोकांच्या निर्माण होऊ शकतात, याच्याबद्दल थोडीशी काय चर्चा इथं करण्यात आलेली आहे. ठीक आहे, सो हे जे आचार्य आहेत ते लोकसभेचे सेक्रेटरी जनरल होते जुने. आता बघा इथं काय म्हटलंय सुप्रीम कोर्टाने, आता ही केस नवीनच केस आहे ती की आता या नावाने ओळखलेली आहे. जसं आपल्याला मनेका गांधी, केशवानंद भारती, गोलकनाथ अशा केसेस आणि त्यातले जजमेंट आपल्याला परीक्षेला विचारतात कधी कधी, तसंच आता कुलदीप कुमार वर्सेस युनियन टेरिटरी ऑफ चंदीगड अँड अदर्स ही जी केस, जिचा निकाल लागला ती केसही. ठीक आहे, कुलदीप कुमार हे कोण होते? आपचे मेयरचे कॅन्डिडेट होते. ठीक आहे, ते कोर्टामध्ये गेले होते. आता सुप्रीम कोर्टाने काय दिलंय तिथं, इलेक्शन फ्री अँड फेअर इलेक्शन आर पार्ट ऑफ द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, याचा पुनरुच्चार केला बघा. असंच 1975ला एक जजमेंट दिलं होतं त्यांनी इंदिरा गांधी वर्सेस राजनारायण केसमध्ये. ठीक आहे, त्याच्यामध्ये पण त्यांनी सांगितलं होतं की फ्री अँड फेअर इलेक्शन हे काय आहेत, आपल्या बेसिक स्ट्रक्चरचा पार्ट आहे कॉन्स्टिट्यूशनच्या, त्याच्याशी कसली तडजोड आपण करू शकत नाही. ठीक आहे, 3 जजेस होते बघा,
जस्टिस चंद्रचूड माहितीच आहेत आपल्याला, जस्टिस पारदीवाला एक होते आणि जस्टिस मनोज मिश्रा, असे 3 जजेसच्या बेंचने हे काय कुलदीप कुमार वर्सेस यूटी ऑफ चंदीगड हा आपल्याला फैसला दिल्याचं दिसतंय. ठीक आहे, आता त्याच्यावरनं पॉलिटिकल डिस्कोर्स इथं सुरू आहे की India is to conduct general election very soon. This is an election monuments importance in the history of democratic India. India has remained a powerful presence in the democratic world and has always been looked upon. ठीक आहे, त्यांनी काय म्हटलं की भारतामध्ये हे जे होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुका आहेत, या सार्वत्रिक निवडणुका ग्रेटेस्ट इम्पॉर्टन्सच्या आहेत. ठीक आहे, कारण या निवडणुकांमध्ये बऱ्याच गोष्टींचं काय स्टेकला लागल्यासारखी परिस्थिती असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, भारताकडे जगाने नेहमीच एक डेमोक्रॅटिक सेटअपमध्ये असलेला कंट्रीज, सेक्युलर कंट्री, त्यानंतर एवढी कल्चरल डायव्हर्सिटी असणार आपण काय डेमोक्रॅटिक सेटअप एवढं साऊंड पुढं घेऊन जातोय. ठीक आहे, अशा प्रकारे एक आयडियलाइज केलेलं आहे. खास करून एशियामध्ये तर भारताला एक काय लोकशाहीसाठी आयडियलाइज केलंच जातं की एवढी विविधता असूनही भारतामध्ये फ्री अँड फेअर इलेक्शन होतात. ठीक आहे, आणि अशा प्रकारे एक मजबूत लोकशाहीचं दर्शन आपण जगाला घडवतो. सो या दृष्टीनं आत्ताचं जे काय आपला पॉलिटिकल डिस्कोर्स आणि पॉलिटिकल डायरेक्शन चाललंय, ठीक आहे, त्या दृष्टीनं थोडंसं काहीतरी त्यांनी विचार व्यक्त केलेत. आता बघा काय म्हणतात, अल्दो चंदीगड एपिसोड इज सिमिंगली आयसोलेटेड इन्सिडेंट वेअर द RO अ पर्सन विथ BJP अफिलिएशन मार्क द डिफेसेड 8. ठीक आहे, सो त्यांचं म्हणणं आहे की चंदीगडचा हा जो इलेक्शनचा मुद्दा आहे महापौर पदाचा, ते एक आयसोलेटेड आहे, एक वेगळी घटना आहे. ठीक आहे, पण जरी ती वेगळी घटना असली तरी ती काय आयसोलेशनमध्ये आपल्याला बघता येत नाही, कारण सध्याचं जे काय पॉलिटिकल सेटअप आणि डिस्कोर्स चालू आहे त्याच्यामध्ये एक RO BJP या पक्षाशी निगडीत असणारा RO, ठीक आहे, तो उघड कॅमेरावर 8 मतपत्रिका काय करतो, डिफेस करतो आणि तसं स्वतःचा निर्णय घोषित करतो आणि स्वतःच्याच पक्षाला महापौर पदाचा उमेदवार काय घोषित करतो. तर हे काय होतं, even the top court was convinced pursuing first hand evidence that the RO had saboted the election process. ठीक आहे, इवन सुप्रीम कोर्टाला पण खूप आश्चर्य वाटलं किंवा त्यांना पण या गोष्टीची चिंता वाटली की एवढ्या उघड ROने काय केलंय, भारतातले इलेक्शन प्रोसेस, ठीक आहे, निवडणूक प्रक्रिया सबवर्ट करायचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, डाऊनग्रेड ऱ्हास करायचा प्रयत्न केलेला आहे. कोर्टाने त्यांचं ऑब्झर्वेशन इथं हे केलं की सच अ केस दॅट कोर्ट इज ड्युटी बाउंड पर्टिक्युलरली इन द कॉन्टेक्स्ट ऑफ ज्युरिस्डिक्शन अंडर आर्टिकल 142. ठीक आहे, आता बऱ्याच जणांना प्रश्न होता, मी त्या दिवशी पण डिस्कस केलं बघा, की आपल्याकडे एखादा जर निवडणुकीचा विवाद असेल, ठीक आहे, पुन्हा सांगतो मी, पंचायत राजमध्ये आपल्या इकडे निवडणुकीचा विवाद असेल तर त्याची प्रोसेस आहे न्यायालयामध्ये कसं जायचं. समजा ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि ZP यांचे जे सदस्य असतात, सदस्यांच्या निवडणुकीचा जो वाद असतो तो ग्रामपंचायतच्या सदस्यांच्या निवडणुकीचा वाद कनिष्ठ न्यायालयामध्ये जातो. ठीक आहे, आणि पंचायत समिती ZP यांचा काय जिल्हा न्यायालयामध्ये जातो. कुठं जातात हे पण न्यायालयामध्ये जातात. आणि त्याच्यानंतर यांच्या प्रेसिडेंटचा वाद जो होतो, म्हणजे यांच्या सरपंच असेल, पंचायत समिती सभापती असेल, ठीक आहे, किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष असेल, यांचा जो वाद आहे तो डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे कलेक्टरकडे जातो. ठीक आहे, डिस्ट्रिक्ट कलेक्टरकडे जातो असं आपल्याला दिसतंय. मग ही केस एवढी काय विशेष आहे, आणि महानगरपालिकेच्या बाबतीत पण तेच आहे. ठीक आहे, महानगरपालिकेचं फक्त विभागीय आयुक्तांकडे त्याचा वाद जातो. पण ही केस अशी काय आहे की डायरेक्ट जिथं आपल्याला काय दिसतं, सुप्रीम कोर्टाने इंटरव्हेन्शन केलेलं दिसतं किंवा सुप्रीम कोर्टाने स्वतः निकाल जाहीर केलाय. त्याचं कारण काय, कलम 142 भारतीय राज्यघटनेचं कलम 142 सुप्रीम कोर्टाला अधिकार देतं की कोणत्याही केस ते कंप्लीट जस्टिस इस्टॅब्लिश करण्यासाठी, पूर्ण न्याय इस्टॅब्लिश करण्यासाठी काय करू शकतात, ते स्वतःकडे घेऊ शकतात आणि त्यांचं जजमेंट पूर्ण भारतभर लागू करू शकतात. तर इथं आपल्याला चंदीगडच्या केसमध्ये पण काय झालेलं आहे, सुप्रीम कोर्टाने आर्टिकल 142चा वापर केला, ऐकलं सगळं म्हणणं दोन्ही पक्षाचं आणि स्वतःचा निर्णय काय घोषित केलेला आहे. ठीक आहे, सो त्यामुळे हे लक्षात असू द्या. डायरेक्ट असं कसं काय सुप्रीम कोर्टाने इंटरव्हेन केलं असा प्रश्न आपल्याला पडणं साहजिक आहे इथं. ठीक आहे, सो कोर्ट अजून काय म्हटलं, कोर्ट फादम द डेप्थ ऑफ द डिजनरेशन दॅट हॅज टेकन प्लेस इन द सिस्टीम. दीज वर्ड्स फ्रॉम द बेंच गिव्ह द कंट्री हेड्स अप इन द सिरियस थ्रेट सिस्टीम कुड फेस. म्हणजे इव्हन सुप्रीम कोर्टाने पण एवढे चिंताजनक शब्दामध्ये हे जे घटना घडली आहे त्याच्याबद्दल बोलले त्यांनी. ठीक आहे, की याच्यावरनं आपल्याला बाकीच्या नागरिकांना हेड्सअप मिळाले पाहिजे थोडक्यात. ठीक आहे, की त्यांना वॉर्निंग सिग्नल मिळाला पाहिजे की भारतातली इलेक्ट्रल प्रोसेस, निवडणूक प्रक्रिया ही किती प्रमाणामध्ये तिचा ऱ्हास होत आला आहे आणि किती प्रमाणामध्ये ती काय झाली, डिग्रेड झालेली आहे. इवन जरी ही काय मनपा निवडणूक असली, कुठली निवडणूक असू द्या,
मनपा निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थाची असू द्या किंवा संसदेचे इलेक्शन असू द्या, कुठल्याही इलेक्शनचं पहिलं तत्व काय असलं पाहिजे की फ्री अँड फेअर इलेक्शन. ती फ्री असली पाहिजे, कोणावर कसलाही दबाव असता कामा नये, आणि ती फेअर असली पाहिजे. फेअर असली पाहिजे म्हणजे काय, तर योग्य दोघांनाही समान संधी मिळाली पाहिजे. ठीक आहे, विरोधी पक्षांना पण आणि सत्ताधारी पक्षांना पण, या दोघांना पण समान संधी मिळाली पाहिजे हा क्लेम करण्यासाठी की आम्ही काय आहोत, सत्ता स्थापन करण्याला आणि सरकार स्थापन करण्याला लायक आहोत. ठीक आहे, त्याला काय म्हणायचं, फेअर इलेक्शन. ठीक आहे, त्याला फेअर चान्स म्हणायचं. भारतामध्ये जर आता बघितलं आपण तर विरोधकांचा अवकाश काय थोडक्यामध्ये राहिलेलाच नाही. विरोधकांचा अवकाश राहिलेला नाही इन द सेन्स जे काय क्रिएट केलं जात आहे म्हणजे टी व्ही, इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडिया ह्याच्यामध्ये पूर्ण आपल्याला काय विरोधकांना वाईप आउट केलेला आहे आणि त्यांना खिचगणतीतही पकडत नाही. ठीक आहे, अनेक विरोधक आणि त्यांच्या पार्टी स्वतःसोबत जोडून घ्यायचा प्रयत्न केला जातोय, किंवा मग जर ते आपल्यासोबत येत नसतील तर त्यांच्यावर वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर केला जातोय. ठीक आहे, आणि दुसरं म्हणजे जेव्हा एखादा सत्ताधारी पक्ष असतो आणि विरोधी पक्ष असतो तेव्हा मुळातच जी काही स्पर्धा असते, इलेक्शन असते, ते मुळातच अनइवन असते, असमान असते. म्हणजे एका बाजूला सत्ताधारी पक्ष ज्याच्याकडे भारत सरकारची पूर्ण यंत्रणा आहे आणि दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष ज्याच्याकडे कसली यंत्रणा नाहीये. ठीक आहे, कसले साधनं नाहीयेत, कसले आर्थिक साधनं नाहीयेत. ठीक आहे, कुणाचे पाठबळ नाही. दुसऱ्या बाजूला सरकार आहे, सरकारची स्वतःची यंत्रणा आहे, माणसं आहेत, पैसा आहे, संसाधन आहेत, अनेक लोकांचं पाठबळ आहे, आर्थिक बलशाली असणाऱ्या लोकांचं. सो हा सामना कसा असतो, मुळातच खूप जास्त प्रमाणामध्ये अनफेअर असतो. ठीक आहे, तरी ते फेअर बनवण्यासाठी आपल्याकडे काय मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आहे. आणि तुम्ही जर आता बघितलं, आता जर बघत असाल तुम्ही तर एवढ्या जाहिराती पेज भरून येत आहेत. ठीक आहे, काल आपण जाहिरात बघितली, आज उत्तर प्रदेशची जाहिरातवरती पूर्ण पान भरून जाहिरात होत आहेत, सगळीकडे उद्घाटन होत आहेत. ठीक आहे, याचं कारण काय, तर थोड्याच दिवसात काय लागू होणार आहे, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लागू होणार आहे. म्हणजे काय, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट हे काय आहे, तर 1967ला विरोधी म्हणण्यापेक्षा सगळे राजकीय पक्ष एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही इलेक्शन लढवताना, सार्वत्रिक निवडणुकांना समोर जाताना काहीतरी स्वतःसाठी एक आचारसंहिता बनवतो. ठीक आहे, की सरकार नवीन घोषणा करणार नाही, नवीन प्रकल्पाचं उद्घाटन करणार नाही, नवीन कसल्याही प्रकारच्या योजना जाहीर करणार नाही, मतदारांना लालूच वाटेल अशा प्रकारचे निर्णय घेणार नाही, मतदानावर, निवडणुकांवर परिणाम होईल अशी कुठली कृती सरकार करणार नाही, सरकारी यंत्रणेचा वापर करणार नाही, सरकारी गाड्या सगळ्या रिटर्न केल्या जातील. ठीक आहे, सो अशा प्रकारे याचा उद्देश काय होता की फ्री अँड फेअर इलेक्शन असल्या पाहिजे. फेअर इलेक्शनवर भर याच्यासाठीच देतो आपण की MCCचा उद्देश, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट, आचारसंहिता, याचा उद्देशच तो होता की सरकार म्हणून जे पक्ष सत्तेमध्ये आहे त्याच्याकडे जास्तीचं लेव्हरेज आहे. ठीक आहे, ते लेव्हरेज कमी व्हावं आणि विरोधी पक्ष आणि सरकार, सत्ताधारी पक्ष दोन्ही एकाच पातळीवर येऊन त्यांनी काय इलेक्शनमध्ये सामोरे जावं, हा त्याचा उद्देश आहे. ठीक आहे, पण मग ते काय तेवढी अंमलबजावणी त्याची केली जात नव्हती. अंमलबजावणी 1991ला केली, त्यावेळेस कोण आले होते, TN शेषन होते त्यावेळेस. ठीक आहे, सो TN शेषनने खूप कडक अंमलबजावणी करायचा प्रयत्न केला. तरी पण ह्याचा प्रॉब्लेम मुळं असा आहे की MCC, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट किंवा आचारसंहिता, हे कुठल्याही कायद्यामध्ये नाही आहे, त्यामुळे त्याला कसलाही वैधानिक आधार नाही आहे. त्याची कायद्यात तरतूद आहे का नाही हे पॉलिटिकल पार्टीने मिळून येऊन डिसाईड केलं आणि नंतर इलेक्शन कमिशनने ते इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली आणि त्यात एकदाच त्याची खूप कडक इम्प्लिमेंटेशन झालेले आहे. त्याच्यानंतर कमी जास्त आपल्याला त्याच्यामध्ये ढिसाळपणा दिसतोच. ठीक आहे, सो मग मॉडेल कोड ऑफ कंडक्ट, ठीक आहे, ह्याची कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही. याचं कारण काय, तर त्याला वैधानिक आधार नाही आहे. त्याचा आधार तयार केला जाऊ शकतो. ठीक आहे, संसदेमध्ये त्याच्यासाठी कायदा पास करू शकतात किंवा मग आता आपल्याकडे इलेक्शनसाठीचे जे 2 कायदे आहेत, RPA, लोकप्रतिनिधी कायदा 1950 आणि लोकप्रतिनिधी कायदा 1951, त्यातला जो 51 कायदा आहे तो प्रत्यक्ष निवडणुकांच्या संचालनासाठी. त्याच्यामध्ये आपल्याला काय आचारसंहितेची किंवा मॉडेल कोड ऑफ कंडक्टची तरतूद करून त्याच्यामध्ये जे काही गुन्हे ॲड करता येतील ते गुन्हे आणि शिक्षा ॲड केल्या जाऊ शकतात. पण अजूनही 75 वर्षात कुठल्याही राजकीय पक्षाने ती इच्छा दाखवलेली नाही, कुठल्याही सरकारने ती इच्छा दाखवलेली नाही. ठीक आहे, सो हे झालं फ्री अँड फेअर इलेक्शनच्या संदर्भात आपण बोलत होतो. आता त्याच्यानंतर पुढचा मुद्दा बघूयात आपण. ठीक आहे, अजून या आर्टिकलमध्ये काय म्हटलंय. आता ते लेखक पुढे सांगतोय बघा की चंदीगडच्या मेयरच्या केसवरनं आपण तिकडे गेलो होतो. ठीक आहे, फ्री अँड फेअर इलेक्शन, MCC, हे मुद्दे आपण बघितले. तर इथं लेखक पुढं काय म्हणतोय की त्याच्यापेक्षा जास्त खतरनाक किंवा वाईट गोष्ट, डिस्टर्बिंग गोष्ट ही होती की सुप्रीम कोर्टमध्ये त्या ज्या आरोनी बेकायदेशीर
कृत्य केलं, ठीक आहे. त्यांनी काय केलं, इलेक्शन प्रोसेसमध्ये हस्तक्षेप केला, इलेक्शन प्रोसेस मनमानी पद्धतीने राबवायचा प्रयत्न केला, डिग्रेड केली, लोकांच्या मनात संशय निर्माण होईल अशा प्रकारे त्यांनी काय राबवली, ठीक आहे. आणि त्याचं डिफेंड कोण करत होता, त्याच्या बाजूने वकील म्हणून कोण माणूस होता, एक असा माणूस होता जो की भारतातला एक सर्वश्रेष्ठ कायदेतज्ञ समजला जातो, मुकुल रोहतगी, ठीक आहे. मुकुल रोहतगी हे भारताचे अटॉर्नी जनरल राहिलेले आहेत. सो अटॉर्नी जनरल राहिलेल्या माणसाने एका आरओचं, महानगरपालिकेच्या एका छोट्याशा इलेक्शनसाठीच्या आरओचं संरक्षण, त्याचे डिफेंड, त्याची बाजू मांडण्यासाठी कोर्टात यावं, याच्यावरूनच कळतं की त्या आरओच्या मागं कोणाचा वरदहस्त असेल, ठीक आहे. तरी पण ह्या माणसाला कळत नव्हतं का, मुकुल रोहतगी कायद्याचा तज्ज्ञ, केस पाडणारा माणूस असेल, त्याला कळत नव्हतं का की हे जे काय झालंय ते चुकीचं झालेलं आहे आणि आपण हे डिफेंड करायला नाही पाहिजे. पण कायदा आपल्या पद्धतीनं कसा वळवायचा ह्याच्यासाठी एक्सपर्ट असणारे हे लोक कायद्याचे तज्ज्ञ बनवले जातात, ठीक आहे. सो इट इज ऑल्सो इन्स्ट्रक्टिव्ह दॅट द हायकोर्ट डिड नॉट गिव्ह एनी रिलीफ टू द पेटिशनर. हायकोर्टने पण इथं काय केलं, आपल्याला पक्षपातीपणा केल्याचं दिसतंय. हायकोर्टने कसल्याही प्रकारचं रिलीफ केलं नाही, इव्हन त्याचा कॉग्निझन्स पण घेतला नाही की बाबा हां चला आम्ही काहीतरी चौकशी करू, ठीक आहे. पुढं, द फाउंडिंग फादर ऑफ द रिपब्लिक प्रिझर्व द सँक्टिटी ऑफ द इलेक्ट्रल सिस्टीम थ्रू कॉन्स्टिट्युशनल अँड लिगल प्रोव्हिजन. संविधान निर्मात्यांना निवडणूक प्रक्रियेची एक पवित्रता ठेवायची होती, तटस्थता ठेवायची होती, त्यासाठी त्यांनी घटनेमध्ये आणि कायद्याद्वारे तशा तरतुदी केलेल्या आहेत, ठीक आहे. कॉन्स्टिट्युशनल बॉडी सच ॲज इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हॅज टास्क विथ कंडक्टिंग इलेक्शन टू लॉ मेकिंग बॉडीज, स्टेट लेजिस्लेचर अँड पार्लमेंट. त्याच्यासाठी घटनेत तरतूद केली आहे, कलम 324 भाग 15, कलम 324 ते 29 भाग 15, ठीक आहे. याच्यामध्ये तरतूद दिसते आपल्याला, इलेक्शन कमिशन नेमलंय की जे इलेक्शन कमिशन राज्य विधिमंडळ आणि संसद यांच्या इलेक्शन काय करेल, कंडक्ट करेल, ठीक आहे. त्याच्यासाठी 2 कायदे केलेले आहेत, 2 प्रिन्सिपल कायदे, महत्वाचे कायदे आहेत बघा. रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट 1950 आणि रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट 1951, ठीक आहे. आता मी त्याला आरपीए म्हणतो समजण्यासाठी. आरपीए 1950 जो आहे तो आरपीए इथं लिहितो मी. आरपीए 1950 मध्ये काय काय दिलंय, त्याच्यामध्ये काही बेसिक गोष्टी दिल्यात, जसं की जागा वाटप, काय दिलेलं आहे, जागा वाटप, ठीक आहे. दुसरं काय दिलं याच्यामध्ये, मतदार याद्या तयार करणे, ठीक आहे. तिसरं काय दिलं ह्याच्यामध्ये, डिलिमिटेशन. तर हे बेसिक गोष्टी दिल्यात की बाबा जागा कोणत्या राज्याला किती असतील, स्टेट लेजिस्लेचर आणि संसदेमध्ये. त्याच्यानंतर मतदार याद्या, इलेक्ट्रल रोल तयार करताना मतदारांचं क्वालिफिकेशन काय असेल, ठीक आहे. त्यानंतर डिलिमिटेशन, प्रत्येक जनगणनेनंतर त्याचं जे डिलिमिटेशन होणार आहे त्याच्याबद्दलच्या काही बेसिक गोष्टी. आरपीए 1951 आहे तो ऍक्च्युअली इलेक्शन कंडक्ट करण्याबद्दल काय करतंय, तरतुदी करते. इलेक्शन संचलित करायच्यात त्याची जी ऍक्च्युअली प्रोसेस आहे, मग काय प्रोसेस आहे त्याचे, तर तुमचे राजकीय पक्ष त्याच्यामध्ये येतात, ठीक आहे. राजकीय पक्षांची नोंदणी कलम 29C अंतर्गत आरपीए 1951 मध्ये केली जाते. त्यानंतर मग तुमचे राजकीय पक्षाचे उमेदवार येतात, ठीक आहे. त्या उमेदवाराची पात्रता, त्यांची पात्रता याच्यामध्ये येते, त्यांची अपात्रता याच्यामध्ये येते, ठीक आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे अधिकारी असतात, ठीक आहे. इलेक्शन ऑफिसर असेल, त्यानंतर प्रिसाइडिंग ऑफिसर असेल, आरओ असेल, डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर असेल, हे जे काही वेगवेगळे निवडणूक अधिकारी येतात, इलेक्शन ऑफिसर, त्याची तरतूद याच्यामध्ये केलेली. वेगवेगळे निवडणूक गुन्हे जे आहेत, ठीक आहे, त्या गुन्ह्यांची तरतूद आपल्याला 51च्या कायद्यामध्ये केल्याची दिसते, ठीक आहे. राज्यसेवा GS2 ला अत्यंत महत्वाचा कायदा आहे हा, ठीक आहे. सो आपल्याला हे तुम्ही वाचलंय असेल किंवा वाचलंय पुढं, GS2 मध्ये हे दिलेलं आहे की 50चा कायदा 2-3 बेसिक गोष्टीला डील करतोय आणि 51चा कायदा ऍक्च्युअली इलेक्शन कंडक्ट करताना जे काही गोष्टी आहेत त्या महत्वाच्या गोष्टी संबंधित आहेत, ठीक आहे. सो त्याच्याबद्दल इथं आपल्याला काय माहिती दिलेली आहे, ठीक आहे. पुढं काय म्हटलं बघूयात. द पीपल ऑफ इंडिया विल इलेक्ट अ न्यू लोकसभा सून. देअर इज अनप्रेसिडेंटेड रिलिजियस फर्वर इन द कंट्री टुडे. इट इज रिलेटिव्हली इझी टू एक्साइट द पीपल ऑफ इंडिया इन द नेम ऑफ द रिलिजन, ठीक आहे. भारतामध्ये आता जे इलेक्शन सुरू आहे त्या इलेक्शनच्या तोंडावरच काय एक वेगळ्या प्रकारचं धार्मिक वातावरण आहे आणि भारतातल्या लोकांना धर्माच्या नावाने एन्साइट करणं, त्यांना उत्साहित करणं खूप सोपं आहे, ठीक आहे. आणि तेच आता काय केलं जातंय. वेदर द सेक्युलर कॉन्स्टिट्यूशन लॉ अँड लॉ कोर्ट्स कॅन प्रोटेक्ट द इंटिग्रिटी ऑफ द इलेक्ट्रल सिस्टीम इन सर्च आज. या उत्साही वातावरणामध्ये, ठीक आहे, भारताची राज्यघटना आणि राज्यघटनेने इस्टॅब्लिश केलेल्या यंत्रणा, ह्या निवडणूक प्रक्रियेची जी काय तटस्थता आहे
ती तटस्थता खरंच राखू शकतील का, असा प्रश्न इथं त्यांनी विचारलाय. तसा लोकांना प्रश्न पडलाय असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, आता ह्या निवडणुकांमध्ये जो काय धर्माचा वापर आहे त्याच्यावरनं त्यांनी काही गोष्टी बोललेत बघा. ठीक आहे, आपल्याला कलम जेव्हा GS2चा अभ्यास करतो राज्यसेवा मुख्यला, ठीक आहे, त्यावेळेस कलम 123 येतं बघा. कलम 123 येतं म्हणजे निवडणूक भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहार या नावाने त्याला काय वापरलेलं इलेक्ट्रोल प्रॅक्टिसेस. ठीक आहे, ज्या इलेक्ट्रोल प्रॅक्टिसेस काय कलम 123 मधल्या बॅन केलेल्या आहेत किंवा ज्यांना गुन्हा म्हणून आपण ठरवलेला आहे असं त्यांनी सांगितलं. तर त्याच्यामध्ये 123(3) मध्ये काय केलेलं बघा, धर्म किंवा धर्म आधारित सिम्बॉल यांचा निवडणुकांमध्ये वापर करायचा नाही हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. कारण संविधान निर्मात्यांना माहिती होतं की भारतामध्ये लोक भोळे आहेत आणि त्यांना धर्मावरनं इझिली ट्रिक केलं जाऊ शकतं. ठीक आहे, धर्माच्या नावाखाली त्यांना सहज काय फसवलं जाऊ शकतं. त्यामुळेच इलेक्शनमध्ये धर्माचा वापर होऊ नये म्हणून काय केलंय 123(3) हे टाकलेलं आहे. धर्म आणि धर्म आधारित कुठलेही चिन्ह प्रतीक यांचा वापर करून मतदारांना काय केलं जाणार नाही, बोलवलं जाणार नाही, त्यांना आमिष दाखवलं जाणार नाही. ठीक आहे, ते करप्ट प्रॅक्टिसमध्ये गणलं जाईल, भ्रष्ट व्यवहारामध्ये काय केलं जाईल ते गणलं जाईल. अशा प्रकारे तरतूद RP 1951च्या कलम 123(3) सब क्लॉजमध्ये आपल्याला केल्याची दिसते. ठीक आहे, पण एक केस झाली होती बघा, त्याच्यामध्ये पण तेच सुप्रीम कोर्टाने सांगितलं. झियाउद्दीन बुरहानुद्दीन बुखारी केस होती 1975ची, झियाउद्दीन बुखारी केस. त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टने काय सांगितलंय की वी डू नॉट कन्सिडर सच स्पीचेस टू हॅव एनी प्लेस इन द डेमोक्रेटिक. एक काय भडकाऊ भाषण दिलं होतं धर्माच्या नावाखाली, कोण आहे हा झियाउद्दीन बुरहानुद्दीन बुखारी. ठीक आहे, तर त्या भाषणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं की अशा प्रकारच्या भाषणांना डेमोक्रेटिक सेटअपमध्ये भारतासारख्या देशात आम्ही कसली जागा देणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं. 2017 बघा 7 जणांचं एक बेंच बसलं होतं. अभिराम सिंग वर्सेस CD कॉमचेन या नावाची केस आहे. अभिराम सिंग वर्सेस CD कॉमचेन 2017ची केस आहे. 7 जजेसचं बेंच बसलं होतं. त्याच्यामध्ये पण काय सांगितलं सुप्रीम कोर्टने की धर्माच्या आधारित अपील तुम्ही इलेक्शनमध्ये करू शकत नाही, पुढच्याच्या धर्माच्या आधारित पण करू शकत नाही आणि स्वतःच्या धर्माच्या नावाने पण करू शकत नाही. बेसिकली कोणत्याच धर्माच्या नावाने आपल्याला काय अपील करता येत नाही असं अभिराम सिंग केसमध्ये सांगितलंय. पण आपण जेव्हा बघतो 2019चे जर इलेक्शन बघितलं आपण तर कशा प्रकारे पोलराइज धर्माच्या नावाने झालं होतं आणि कोणत्या पार्टीचे लोक ते करत होते हे सगळं काय उघड सत्य आहे. ठीक आहे, आणि ते आता आपल्याला काही दिवसांनी पुन्हा त्याच फेजमध्ये आपण जाणार आहोत. पण हे सगळं काय कलम 123(3) सब क्लॉज अंतर्गत आणि सुप्रीम कोर्टच्या 2 जजमेंट आलेत त्याच्यानुसार हे काय आहे क्लिअर करप्ट प्रॅक्टिसेसचं अवलंब आहे, ज्याला की भारतीय राज्यघटनेतील कलम भारतीय कायदा 1951चा RPA याच्या कलम 123(3) अंतर्गत बंदी आहे. ठीक आहे, पण आपल्याला दिसतं इवन आचारसंहितेमध्ये हे पण आहे, मॉडेल कोड ऑफ कंडक्टमध्ये धर्माचा देवाचा यांचा वापर यांची अपील तुम्ही इलेक्शनमध्ये केली नाही पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही काय आर्मीचं नाव पण घेतलं नाही पाहिजे. ठीक आहे, किंवा लष्कराचा वापर पण नाही केला पाहिजे. पण मागच्या जर आपण इलेक्शन बघितली, लातूरला एक सभा झाली होती, त्यामुळे पुलवामा या घटनेचं उदाहरण देऊन फर्स्ट टाइम वोटरला अपील करण्यात आली होती. ठीक आहे, जे की इलेक्शन कमिशनने लगेच त्याचं दखल घेऊन नोटीस द्यायला पाहिजे होती, पण इलेक्शन कमिशनने तसं काही केलेलं नाही. सो हे फ्री अँड फेअर इलेक्शन ह्याचा जो काय मोजमाप आहे ते विरोधी पक्षासाठी वेगळं आणि सत्ताधारी पक्षासाठी वेगळं होत चाललंय का असं पण काहीतरी प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. ठीक आहे, सो त्यामुळे हे एक लक्षात ठेवा की भारतामधल्या इलेक्शनमध्ये गार्डनमध्ये सगळं हिरवळच आहे, चांगलं आहे असं काही नाही. त्यातल्या ह्या काही गोष्टी आहेत. ठीक आहे, जे आपल्याला GS2च्या दृष्टीनं महत्त्वाचे, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टीनं पण काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, सो चला पुढे जाऊयात. आता इथं बघा ना एक्सपेन्सिव्ह लँड मॅनेजमेंट पॉलिसी एन्व्हायरमेंटसाठी. ठीक आहे, आपल्याला महत्त्वाचं आहे लँड मॅनेजमेंट पॉलिसी. त्यांनी काय सांगितलंय की जमीन ही मानवाच्या इकॉलॉजिकल, इकॉनॉमिक, सोशल, कल्चरल सर्व्हिस पुरवते. ठीक आहे, ती माणसाला आर्थिक, सामाजिक, ठीक आहे, परिस्थितिकीय, सांस्कृतिक अशा विविध सेवा पुरवते. सगळ्याच्या केंद्रस्थानी काय असते ही काय जमीन आहे, जमिनीचा तुकडा सगळ्याच्या केंद्रस्थानी, त्याच्यावर माणूस बिल्ड करतो वेगवेगळ्या गोष्टी. मग ते इकॉनॉमिकल असेल, ती पॉलिटिकल असेल, ती इकॉलॉजिकल असेल, ती मंदिरासारखी कल्चर गोष्ट असेल, पण कशाचा वापर केला जातो त्याच्यासाठी बेसिकली जमिनीच्या तुकड्याचा वापर केला जातो. ठीक आहे, आणि त्यामुळे काय होतंय जसं जसं प्रॅक्टिसेस वाढत चालली लँड अक्वायर करण्याची, ठीक आहे, त्याच्यानुसार जास्तीचा स्ट्रेस येतोय, लँड डिग्रेडेशन होतंय आणि एन्व्हायरमेंटचं पण काय येतं आपल्याला डिग्रेडेशन होताना दिसतं. जगामध्ये ग्लोबली
वार्षिक किती लॉस होतोय, तर त्यांनी पैशामध्ये सांगितलं आहे इकोसिस्टीम सर्व्हिसचा 6 ट्रिलियन इतका लॉस होतोय, ठीक आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. मग याच्यासाठी काय उपाय आहेत, तर युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन कॉम्बॅक्ट डेझर्टिफिकेशन UNCCD हे लक्षात ठेवा. UNCCD हे 1996चं काय आहे फ्रेमवर्क आहे, जे की वाळवंटीकरण होत जात आहे, लँड डिग्रेड होत चालली आहे, ठीक आहे, जमिनीची जी गुणवत्ता खालावते, सुपीकता जाते, त्याच्या विरोधी जमिनीला कन्झर्व करण्यासाठी, जमिनीचं संवर्धन करण्यासाठी, मृदा संवर्धन करण्यासाठी काम करतंय. UNCCDचं हे कन्व्हेन्शन आहे, 1996चं कन्व्हेन्शन आहे. आणि ह्याची जी 14वी परिषद आहे, ती 14वी परिषद 2019ला नवी दिल्लीला झाली होती. 2019ला नवी दिल्लीला झालेली, ठीक आहे, न्यू दिल्ली. तर न्यू दिल्ली डिक्लरेशन पण केलेलं बघा त्याच्यासाठी. काय आपल्याला नवी दिल्ली जाहीरनामा पण त्याच्यासाठी दिसतोय, ठीक आहे. अजून काय पुढची तरतूद आहे का, तर IPCC जी आहे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज, जे की 1988ला स्थापन झालं होतं, त्याचा एक रिपोर्ट आहे बघा, क्लायमेट चेंज अँड द लँड, ठीक आहे, 2019 मध्ये आलेला रिपोर्ट आहे. त्यामध्ये त्यांनी काय कंट्री लेवल टॉकेटिंग ऑफ लँड मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस हे त्यांनी सांगितले होते. त्यामध्ये काय प्रत्येक देशाने आपले काय जे काय जमिनी व्यवस्थापनाच्या, जमिनी वापरण्याच्या पद्धती, त्याचा एकदा आढावा घ्या. तसंच त्यांनी लॉंग टर्म स्ट्रॅटेजी ठरवा असं त्यांनी सुचवलेलं, ठीक आहे. पुढचं आहे बघा द FAO. तर FAOचा रिपोर्ट आहे स्टेट ऑफ वर्ल्ड्स लँड अँड वॉटर रिसोर्सेस फॉर द फूड अँड ॲग्रिकल्चर, द सिस्टम अँड ब्रेकिंग पॉईंट, हा त्यांचा रिपोर्ट आहे, आपल्याला दिसतोय. पुढं द चॅलेंज इन इंडिया. आता भारतामध्ये काय, तर भारतामध्ये 2.4% फक्त लँड आहे जगाच्या, आणि लोक बघितले तर किती 17% लोक आहे. म्हणजे इमॅजिन करू शकता आपण की ज्या जागेवर 2.4%च लोक असायला पाहिजे, त्या जागेवर किती टक्के लोक आहे, 17%. म्हणजे 7 दुनी 14 8 पट लोक काय आहेत आपल्याला जास्त असल्याचं दिसतंय. सो त्यामुळे काय आहे, तर भारताच्या जमिनीवर किती जास्त स्ट्रेस असेल हे आपल्याला कळून येतं. अरेबल लँड इन इंडिया किती आहे, 55% पूर्ण एरियाच्या, आणि फॉरेस्ट कव्हर किती आहे, 22% असं त्यांनी सांगितलंय. आणि बाकीचं मग डेझर्ट असतील, माउंटन असेल, ठीक आहे, तो काय डिग्रेडेड लँड 30% आहे आपल्याला असं दिसतंय. आता भारतामध्ये हे काय जमिनीचं डिग्रेडेशन होतंय किंवा जमिनीची मागणी का वाढत चालली, तर त्याच्यामध्ये ऑफकोर्स लोकसंख्येची वाढ कारण आहे, पायाभूत सुविधा हे कारण आहे, ठीक आहे, वाढते शहरीकरण हे कारण आहे, ठीक आहे, सामाजिक कल्चरल आणि पर्यावरणीय ॲस्पेक्ट पण त्याच्या बाजूने काय काम करतायत, ठीक आहे, ज्यामुळे काय जमिनीची मागणी वाढते, ठीक आहे. जमिनीची मागणी वाढली त्याचे परिणाम काय काय होत आहेत असं त्यांनी सांगितलं की जमिनीची मागणी वाढली त्याचे कारण बघितले आपण. परिणाम काय, तर लँड प्राइसेस खूप जास्त काय वाढायल्यात, ठीक आहे, खास करून शहरामध्ये तर प्रचंड लँड प्राइसेस वाढत आहेत. त्याचा परिणाम काय, जागा कमी होत चालली, इकॉलॉजिकल फंक्शन जे आहे जमिनीचं, परिस्थितिकीय कार्य सेवा जे जमीन पुरवते ते काय स्क्वीज होत चाललेत, कमी होत चाललेत, ठीक आहे. त्याच्यानंतर काय, अनेक लोकांच्या ज्या काय लाईव्हलीहूड उदरनिर्वाहाच्या संधी होत्या त्या जमिनीशी निगडीत संधी असतात त्यांच्यावर पण काय मर्यादा यायला. समजा आता इथे एक जंगल होतं आणि त्याच्या आजूबाजूचे जे आदिवासी किंवा इतर लोक असतील ते जंगलावर आधारित त्यांचा उदरनिर्वाह होता. आता तिथं इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आलाय कसला तरी, सो त्यांच्या जे काय पारंपरिक उदरनिर्वाहाची संधी होती ती संधी याच्यामधनं काय हिरावताना दिसते आपल्याला. सो ते परिणाम दिसतोय. त्याच्यानंतर पुढे काय नॅचरल इकोसिस्टीम नष्ट होईल आणि त्याच्यामुळे अशा घटना वाढायल्यात जसं की फ्लड, ड्रॉट्स, टेम्परेचर राईज, म्हणजे त्याच्यामुळे पूर येण्याचं प्रमाण, दुष्काळाचं प्रमाण, ठीक आहे, उष्णताच्या लाटा, अशा अनेक गोष्टी आपल्याला दिसत आहेत. प्रदूषण वाढणं. सो हे ते काय 4-5 कारणं आपल्याला ह्याच्यामुळे दिसत आहेत की लँड मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस नीट न केल्यामुळं. पुढं आता त्यांनी एक उपाय सांगितला की ह्याच्यासाठी लोकल स्तरावर काम केलं पाहिजे. हे बघा, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी असते आपली जी 74वी घटना दुरुस्ती आहे, त्या 74व्या घटना दुरुस्तीनुसार 243 ZD याच्यामध्ये काय आहे, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी, तर ती जिल्ह्याचा प्लॅन बनवते. त्याच वेळी तिने काय केलं पाहिजे, जिल्ह्याच्या लँड यूजचं पण प्लॅनिंग केलं पाहिजे, मॉनिटरिंग केलं पाहिजे, आणि त्याच्यामध्ये सगळे लोक असले पाहिजेत. त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर सेक्टरचे लोक असू द्या, नॉन ॲग्रिकल्चर सेक्टरचे लोक असू द्या, ठीक आहे, त्याच्यानंतर सिव्हिल सोसायटीचे लोक असू द्या, अधिकारी असू द्यात, उद्योगपती असू द्यात, त्यानुसार लँड मॅनेजमेंट पॉलिसी असली पाहिजे असं काय त्यांनी उपाय सुचवलेला आहे की, ठीक आहे. त्याच्यामुळं काय, एक तर मॅनेजमेंट व्यवस्थित केलं तर ॲग्रिकल्चर प्रोडक्शन पण वाढेल, लोकल लाईव्हलीहूड उदरनिर्वाह पण वाढेल स्थानिक लोकांचा, आणि काय होईल, जैवविविधतेचं संवर्धन पण आपल्याला करता येईल. अशा गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत, ठीक आहे. युकेचं उदाहरण दिलेलं आहे त्यांनी. आता हे पुन्हा खूप वेळा वाचण्यात येतं आपल्याला की हौती हा जो ग्रुप आहे
कुठल्या देशाचा आहे, येमेनचा ग्रुप आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे त्यांनी जे अटॅक सुरू केलेत नॉवल शिपवर, त्यामुळे रेड सी मध्ये सुएझ कॅनलचा जो वापर व्हायचा, ठीक आहे, तो सुएझ कॅनलचा वापर काय कमी झालेला आहे. जनरली काय जगाच्या 12 ते 15% ट्रेड कशाद्वारे होतो, सुएझ कॅनलद्वारे होतो. खास करून युरोप आणि एशियाचा जो ईस्टर्न म्हणजे अरब आणि एशिया हा जो भाग आहे त्याच्यातला ट्रेड, ऑइल इम्पोर्ट आपला खास करून कुठला आहे, सुएझ कॅनल आणि रेड सी मार्फत होताना दिसतोय. तो त्या गोष्टीवर काय याचा परिणाम होतो, एवढंच फक्त लक्षात ठेवा. पुढे आपल्याला प्रिलिम्ससाठीच ते महत्त्वाचं आहे, त्याच्यानंतर काही गरज नाही.